Today we will see properties of rectangle, rhombus and squares. We have seen exercise 5.2 that is on properties of parallelogram. Now we will see the properties of rectangle, rhombus and square. That these properties you have studied in earlier standards. That rectangle opposite sides are congruent, each angle is 90 degree, diagonals bisect each other, diagonals are congruent. Rhombus असेल तर rhombus diagonals of rhombus bisect each other at right angle. त्याच्यानंतर आणि ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुअंट. स्क्वेअरमध्ये सुद्धा ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुअंट, ईच अँगल इज 90 degree अँड डायगोनल्स आर कॉन्ग्रुअंट टू ईच अदर. त्याचबरोबर डायगोनल्स जे आहेत ते अपोजिट अँगल्सला काय करणार आहेत, बायसेक्ट करणार आहेत. हे या प्रॉपर्टीज तुम्ही आधी स्टडी केलेले आहेत, पण आता त्यांचे प्रूव्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये काही प्रूफ इथं तुम्हाला करायला सांगितलेले आहेत. मग त्याच्यामधला पहिला कोणता आहे तर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट याच्यासाठी प्रूव्ह करताना तुम्हाला दिलेला क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय दिलेला आहे, रेक्टँगल दिलेला आहे आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, डायगोनल AC कॉन्ग्रुअंट डायगोनल BD. आता ते प्रूव्ह करत असताना यू हॅव टू कन्सिडर ट्रायंगल ADC अँड अ ट्रायंगल DBC. ADC हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे आणि दुसरा ट्रायंगल DAB, आणि हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहेत. आणि कोणत्या टेस्टनं ते कॉन्ग्रुअंट येतात, SAS टेस्टनं कॉन्ग्रुअंट येतात. मग त्याच्यानंतर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणता येणार आहे, डायगोनल AC इज कॉन्ग्रुअंट टू डायगोनल BD आणि त्याला रिझन असणार आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स. आता हेच प्रूफ तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता ते प्रूव्ह कसं करायचं आहे, जसं रेक्टँगलला करणार आहात तसंच पुढं काय आहे तुम्हाला ते ह्याच्यासाठी पण करायचं आहे, स्क्वेअरसाठी सुद्धा करायचं आहे. मग नाव वी विल सी हाऊ टू राईट इट. आता बघा इथं काय दिलेलं आहे, डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. ईच अँगल 90 नेम आहे ABCD, गिवन लिहा, टू प्रूव्ह लिहा डायगोनल AC कॉन्ग्रुअंट डायगोनल BD. आणि प्रूफमध्ये कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत, इन ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल DAB. मग DC इज सेगमेंट DC इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट AB. DC ही साईड ABला कॉन्ग्रुअंट आहे. त्याचबरोबर अँगल ADC कॉन्ग्रुअंट टू अँगल DAB इज 90 degrees. आता हे DC ABला कॉन्ग्रुअंट काय तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. त्याच्यानंतर AD इज कॉन्ग्रुअंट टू AD इज कॉन्ग्रुअंट टू DA, म्हणजे ही साईड काय आहे, कॉमन साईड. देअरफॉर टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय SAS टेस्ट. आणि दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाल्यावरती सेगमेंट AC इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट BD आणि त्याला रिझन काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स. देअरफॉर काय म्हणता येणार आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट डायगोनल AC कॉन्ग्रुअंट डायगोनल BD. आता हे रेक्टँगलसाठी तुम्ही बघितलं, तसंच तुम्हाला स्क्वेअरसाठी सुद्धा प्रूव्ह करता येणार आहे. त्याच्यानंतरचा थेरम कोणता आहे इथे तर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. इथं तुम्हाला एक रोम्बस दाखवलेला आहे EFGH आणि रोम्बसमध्ये ऑल साइड्स काय असतात, इक्वल असतात. आणि प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला, EG इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ डायगोनल HF या डायगोनलचा EG परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आहे. त्याचबरोबर HF या डायगोनल EH ह्यासुद्धा काय आहे, परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आहे. ते दोन्ही एकमेकांचे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफमध्ये बघा, EF हा कोणाला कॉन्ग्रुअंट आहे, EHला कॉन्ग्रुअंट आहे. त्याचबरोबर GF इज कॉन्ग्रुअंट टू GH, हे कॉन्ग्रुअंट आहेत. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे तर इथं एव्हरी पॉईंट, आता हे इक्वल लिहिलेले आहेत. EF इज कॉन्ग्रुअंट टू EH, कारण का साईड्स आहेत ॲडजसंट साईड्स ऑफ रोम्बस. हे दोन साईड्स काय असणार आहेत, इक्वल. त्याचबरोबर GF इज ऑल्सो कॉन्ग्रुअंट टू GH, मग त्या कॉन्ग्रुअंट आहेत. आता इथं तुम्ही जो परपॅन्डिक्युलरची प्रॉपर्टी, परपॅन्डिक्युलर सेगमेंटचं प्रॉपर्टी जी बघितली आहे त्याच्यावरनं बघा, एव्हरी पॉईंट
which is equidistant from the end points of a segment is on the perpendicular bisector of the segment. आता जर इथं सेगमेंट जर घेतली तर कोणती आहे एफ एच, या एफ आणि एच पासून ई पॉईंट आणखीन जी पॉईंट इक्वल डिस्टन्सवर आहे. ई पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट एफ आणखीन एच. एफ एच या सेगमेंटचे एंड पॉईंट्स ई पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर आहे. ई एफ इज कॉन्ग्रुएंट टू ई एच, म्हणजेच ई हा पॉईंट कशावर लाय होणार आहे, त्या सेगमेंट एफ एचच्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टरवर लाय होणार आहे. म्हणून एव्हरी पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट इज ऑन द परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. देअरफॉर पॉईंट ई इज ऑन द पॉईंट ई आणि त्याचबरोबर जीसुद्धा, कारण का जी एफ इज कॉन्ग्रुएंट टू जी एच, जे पॉईंट जीसुद्धा कशावर लाय होणार आहे, सेगमेंट एफ एचच्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टरवर लाय होतात. म्हणजेच पॉईंट ई अँड जी आर ऑन परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ एच एफ. हे दोन्ही एच एफ या लाईनच्या परपॅन्डिक्युलर बायसेक्टरवर असणार आहेत. वन अँड ओनली वन लाईन पासेस थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट. दोन डिस्टिंक्ट पॉईंटमधून एक आणि एक लाईन पास होते. म्हणजेच लाईन जी एच इज लाईन ई जी इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ काय लिहिता येणार आहे, एच एफ. तसंच आपल्याला काय प्रूव्ह करता येणार आहे, तर इथं एफ ई इज कॉन्ग्रुएंट टू एफ जी. एफ ई कॉन्ग्रुएंट काय लिहिता येणार आहे, एफ जी, आणि एच ई इज कॉन्ग्रुएंट टू एच जी. याच्यावरून काय सांगता येणार आहे, एफ इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट ई जी आणि एच इज ऑल्सो इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट ई जी. म्हणजेच एच आणखीन एफ यामधून पास होणारी लाईन जी आहे ती लाईन किंवा एच आणि एफ हे दोन पॉईंट्स कशावर लाय होणार आहेत, दे लाय ऑन परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ई जी. म्हणून काय म्हणता येणार आहे, तर एफ एच इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ ई जी. हे तुम्हाला इथं याच्यासारखंच याच्यासाठी प्रूव्ह करता येणार आहे. मग राईट डाऊन द प्रूफ्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. रोम्बसमध्ये काय आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. हे तुम्हाला करायला सांगितलेलं आहे, प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर रिमेंबर काय कोणत्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. रेक्टँगलमध्ये काय, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर आणि डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. ह्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांचा यूज तुम्हाला एक्झाम्पलमध्ये करावा लागेल. मग याच्यावरती या प्रॉपर्टीजवरती बेस्ड असलेला एक्सरसाइज 5.3. नाव वी विल सी एक्सरसाइज 5.3. नाव what is the first sum? Diagonals of rectangle ABCD intersect at point O. If AC is equal to 8 cm and then find BO, and if angle CAD equal to 35 degrees then find angle ACB. आता हे सम सॉल्व करताना पहिल्यांदा सम नीट वाचा, त्याच्यामध्ये काय दिलं आहे ते समजून घ्या. मग पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे, रेक्टँगल आहे, त्याचं नेम आहे ABCD. त्याच्यामध्ये काय ड्रॉ केलेले आहेत, डायगोनल्स ड्रॉ केलेत आणि ते डायगोनल्स कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. आता AC इज इक्वल टू 8. मग AC म्हणजे काय आहे, तर AC या क्वाड्रिलॅटरलची काय असणार आहे, डायगोनल असणार आहे. AC इज डायगोनल. दुसऱ्या डायगोनलचं नेम काय आहे, BD ही डायगोनल. मग ACची लेंथ 8 सेंटीमीटर दिली आहे म्हटल्यावरती BDची लेंथसुद्धा काय असणार आहे, 8 सेंटीमीटर. आणि त्याला रिझन काय असणार आहे, तर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणून BD पण किती येणार आहे, 8. आता त्याच्यानंतर पुढचं आपल्याला काय विचारलेलं आहे, BO विचारलेलं आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे, दोन डायगोनल्स कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. म्हणजेच BO हे काय असणार आहे, BDच्या हाफ असणार आहे. आता ते सम इथं कसं सोडवलेलं आहे ते बघा. आता याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल, डायगोनल्स AC इज कॉन्ग्रुएंट टू डायगोनल BD, कारण का डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट.
ए सी इज इक्वल टू 8 असेल तर बी डीसुद्धा किती येणार आहे, 8 येणार आहे. त्याच्यानंतर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. म्हणजेच काय असणार आहे, ओ हा ए सीचा पण मिड पॉईंट असणार आहे आणि ओ इज ऑल्सो मिड पॉईंट ऑफ बी डी. डायग्रॅम ड्रॉ करायची. त्या डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर नेम्स द्या व्यवस्थित. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन डायगोनलला नेम द्या. डायगोनलच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला नेम ओ असणार आहे आणि जे तुम्हाला दिलेलं आहे ते नोट डाऊन करा डायग्रॅममध्ये. हिअर ए सी इज गिवन ॲज 8. ते इथं मी दाखवलेले नाही आहे पण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अँगल सी ए डी दिलेला आहे 35 डिग्रीज. आता ओ हा कोणाचा मिड पॉईंट येणार आहे, ओ इज मिड पॉईंट ऑफ बी डी. ओ हा ए सीचा पण मिड पॉईंट येणार आहे पण आपल्याला इथं काय काढायचं काय आहे, बी ओ. देअरफॉर ओ इज मिड पॉईंट ऑफ बी डी. म्हणून ओ बी इज इक्वल टू किंवा बी ओ इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, हाफ बी डी. बी ओ इज इक्वल टू हाफ बी डी बिकॉज डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणून मग बी ओ किती येणार आहे, 4 सेंटीमीटर्स. त्याच्यानंतर सेगमेंट ए डी. आता पुढचा जो पार्ट आपल्याला विचारला आहे तो फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे, सेगमेंट ए डी इज पॅरलल टू सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए सी इज ट्रान्सवर्सल. ए सी काय आहे, ट्रान्सवर्सल. मग अल्टरनेट अँगल्स जे तयार होतात पॅरलल लाईन्स ला ट्रान्सवर्सल न केलेले अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणून इथं अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत, डी ए सी अँड अँगल ए सी बी. हे काय असणार आहेत, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग ते इथं लिहायचे तुम्हाला, सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए सी इज ट्रान्सवर्सल. देअरफॉर अँगल ए डी बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी. आणि बट अँगल ए डी सी हा किती दिला आहे, 35. देअरफॉर अँगल ए सी बी इज इक्वल टू किती येणार आहे, 35 डिग्रीज. आणि हेच तुम्हाला इथं विचारलेलं आहे, ए सी बी किती येणार आहे, 35 डिग्रीज. नाउ वी विल सी द नेक्स्ट सम. In rhombus PQRS, if PQ equal to 7.8, then find QR. If angle PQS is equal to 75 degree, then find the measures of angle PQR and angle SRQ. आता पहिल्यांदा काय काम करायचं आहे तर रोम्बस ड्रॉ करा एक, आणि तो रोम्बस ड्रॉ केल्यावरती त्याला नेम द्या PQRS. आता रोम्बसच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या रिवाईज करा लगेच. रोम्बस आहे म्हटल्यावरती रोम्बस काय असतात, ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर इक्वल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, PQ इज साईड आणि तुम्हाला QR विचारली आहे. PQ 7.5 आहे तर QR पण किती येणार आहे, 7.5 बिकॉज ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. हे कळलं आहे QRसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला अँगल QPS दिलेला आहे 75 डिग्रीज आणि तुम्हाला कोणते अँगल्स विचारलेले आहेत. आता पीच्या अपोजिट अँगल कोणता असणार आहे, आर. म्हणून आणि दुसरा एक अँगल म्हणजे PQR आणखीन SRQ हे अँगल्स विचारलेत. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, डायग्रॅम ड्रॉ करा आधी. सो फर्स्ट ड्रॉ द डायग्रॅम ड्रॉ करा आणि रोम्बस PQRS त्या रोम्बसच्या चारही साईड्स सेम आल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये अँगल QPS इज गिवन ॲज 75 डिग्रीज. PQची लेंथ दिलेली आहे 7.5 सेंटीमीटर्स. मग पहिल्यांदा स्टार्ट करताना काय लिहिणार आहात, क्वाड्रिलॅटरल PQRS इज रोम्बस. देअरफॉर ऑल साइड्स आर इक्वल. PQ इक्वल टू QR इक्वल टू SR इक्वल टू PS. आता इथं तुम्हाला वन साईड PQची लेंथ दिली आहे 7.5 सेंटीमीटर. देअरफॉर QR पण किती येणार आहे, 7.5 सेंटीमीटर्स आणि त्याला रिझन काय लिहिणार, ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता नेक्स्ट तुम्हाला अँगल QRची व्हॅल्यू आणि अँगल Qची व्हॅल्यू विचारलेली आहे. PQR या अँगलची व्हॅल्यू विचारली आहे आणि ती नंतर कुठला अँगल आहे, SRQ. आता P अँगल आणि R अँगल दे आर अपोजिट अँगल्स आणि रोम्बसमध्ये अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून त्या प्रॉपर्टीचा यूज केला. अँगल QPS कॉन्ग्रुएंट अँगल SRQ. त्याला रिझन काय लिहिणार, अपोजिट अँगल्स. बट अँगल QPS किती दिलेला आहे, 75 डिग्रीज. देअरफॉर अँगल SRQ इक्वल टू किती येणार आहे, 75 डिग्रीज. आता तुम्हाला अँगल Qची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही अँगल P आणि अँगल Q यांची ॲडिशन किती येणार आहे, 180 डिग्रीज. हे इंटिरियर अँगल्स आहेत आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. बघा अपोजिट साईड्स काय असणार आहेत रोम्बसच्या, पॅरलल. आणखीन PQ ही काय असेल, ट्रान्सवर्सल. म्हणून अँगल P
अँगल क्यू पी एस अँड अँगल पी क्यू आर दे आर इंटिरियर अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, त्याचा यूज करायचा. दॅरफोर अँगल क्यू पी एस प्लस अँगल पी एस आर इक्वल टू 180 डिग्रीज आणि रिझन काय लिहिणार, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. याच्यामध्ये पी अँगलची व्हॅल्यू घाला 75 डिग्रीज आणि की अँगल पी क्यू आर फाइंड केला तर तो किती येणार आहे 105 डिग्रीज. पी क्यू आर इज इक्वल टू 105 डिग्रीज. हे एक्सरसाइज एकदम सोपे आहेत, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळं फक्त प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्यात व्यवस्थित, आणखीन सम सॉल्व करायचं आहे. Now we will see the third sum. Diagonals of square IJKL intersect at point M. Find the measures of angle IMJ, JIK angle and angle LJK. आता पहिल्यांदा तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे, ह्याच्यासाठी स्क्वेअर ड्रॉ करा. स्क्वेअर म्हटल्यानंतर ऑल साईड्स आर इक्वल, ईच अँगल इज 90 डिग्री. जी फिगर ड्रॉ करता त्या फिगरवरून बरोबर तो स्क्वेअर आहे, तो रेक्टँगल आहे का तो रोम्बस आहे, पॅरलेलोग्रॅम आहे, हे आपल्याला कन्फर्म झालं पाहिजे. तशीच डायग्रॅम ड्रॉ करायची, नाहीतर रोम्बस काढायचा आणि त्याला स्क्वेअर म्हणायचं नाही. म्हणून व्यवस्थित न चुकता व्यवस्थित डायग्रॅम ड्रॉ करा. मग स्क्वेअरची डायग्रॅम ड्रॉ करा, त्याला नेम द्या IJK. आता त्याचे डायगोनल्स सांगितले आहेत, इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम, म्हणजे त्याचे तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये काय ड्रॉ करायला लागेल, डायगोनल्स ड्रॉ करा आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला नेम काय देणार आहात, एम. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द डायग्रॅम ऑफ स्क्वेअर IJKL. Draw the diagonals. Diagonals intersect at point M. Give the name as M. What you have asked here? You have to find measure of angle IMJ. IMJ. हा अँगल फाइंड करायचा आहे तुम्हाला. आता तुम्हाला कोणती प्रॉपर्टी माहिती आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल, किंवा डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. म्हणून ती प्रॉपर्टी लिहायची, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. देअरफॉर अँगल IMJ इज इक्वल टू किती येणार आहे, 90 डिग्रीज. आता तुम्हाला हे अँगल्स फाइंड करायचे आहेत, अँगल JIK अँड अँगल LJK. ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला अँगल LIJ त्याच्यानंतर IJK या अँगलच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री, म्हणून अँगल I इक्वल टू अँगल J इक्वल टू अँगल K इक्वल टू M इक्वल टू 90 डिग्रीज. ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. आता अजून एक प्रॉपर्टी कोणती माहिती आहे आपल्याला, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. हे डायगोनल्स जे आहेत ते अपोजिट अँगल्सला बायसेक्ट करतात. मग अपोजिट अँगल्सची मेजर किती आहे, 90 डिग्रीज. म्हणजे बायसेक्ट झाल्यावरती प्रत्येक अँगलची मेजर किती येणार आहे, 45 डिग्रीज. मग ते लिहायचं आहे कसं, तर डायगोनल LJ कोणाला बायसेक्ट करणार आहे हा, तर बायसेक्ट अँगल IJK. ही डायगोनल LJ बायसेक्ट अँगल IJK. IJK 90 आहे, म्हणून LJK याची व्हॅल्यू किती येणार आहे, अँगल LJK इज इक्वल टू हाफ अँगल IJK. IJKची व्हॅल्यू आहे 90 डिग्रीज, म्हणून हाफ ऑफ 90 डिग्री किती येणार आहे, 45 डिग्री. देअरफॉर अँगल LJK इज इक्वल टू 45 डिग्रीज. दुसरा कुठला काढायचा आहे तुम्हाला, JIK. JIK त्याच्यासाठी कोणता येणार आहे, डायगोनल KI कोणाला बायसेक्ट करतो, KI बायसेक्ट अँगल LIJ. आणि LIJ या अँगलची व्हॅल्यू किती आहे, 90. बायसेक्ट झाल्यावरती ती किती येणार आहे, या अँगलची व्हॅल्यू 45. सो ते पुढं तुम्हाला लिहायचं आहे, काय लिहिणार तुम्ही, डायगोनल, कुठला डायगोनल आहे, डायगोनल ऑल्सो डायगोनल LIJ बायसेक्ट अँगल कुठला आहे, तर अँगलचं सिम्बॉल द्या, अँगल LIJ, अँगल न बायसेक्ट अँगल LIJ. देअरफॉर अँगल JIK इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ अँगल LIJ. त्याची व्हॅल्यू घातली 45 डिग्रीज, तर अँगल JIK किती येणार आहे, 45 डिग्रीज. सी दिस, इन दिस वे we have solved the third sum. Now we will see the fourth sum. आणि त्या फोर्थ सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस, म्हणजे क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, रोम्बस आहे, आर 20 and 21 सेंटीमीटर्स रिस्पेक्टिवली. देन फाइंड द साइड्स ऑफ
रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. पहिल्यांदा साईड फाइंड करायच्यात, नंतर काय फाइंड करायचं आहे, पेरिमीटर. पहिल्यांदा क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, रोम्बस, आणि त्यांच्या काय दिलं आहे तुम्हाला, लेंथ्स ऑफ डायगोनल्स दिले. एकाची लेंथ आहे 20 सेंटीमीटर, आणि दुसऱ्या डायगोनलची लेंथ आहे 21 सेंटीमीटर, आणि त्याच्यावरून तुम्हाला साईड्स फाइंड करायचे आहेत, आणि साईड मिळाल्यानंतर पेरिमीटर फाइंड करायचं आहे. नाव फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द डायग्रॅम ऑफ रोम्बस. आता इथं डायग्रॅम ड्रॉ करा. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ अ रोम्बस. ABCD इज अ रोम्बस. आता लेट AC ही डायगोनल 20 सेंटीमीटर आणि दुसरी डायगोनल BD त्याची लेंथ 21 सेंटीमीटर हे अश्युम करूयात. आता प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल म्हणजे AC आणि BD तुम्हाला दिलं आहे आणि साईड्स फाइंड करायचे आहेत. आता प्रॉपर्टी काय आहे, तर डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल म्हणजे अँगल AOD, अँगल DOC, अँगल COB आणि अँगल BOA हे प्रत्येक अँगल काय असणार आहे, 90 डिग्रीज असणार आहे. मग ईच अँगल इज 90 डिग्री. मग आता त्याच्यातला कोणताही एक ट्रायंगल कन्सिडर करा. आय हॅव कन्सिडर्ड हिअर, सो वी विल कन्सिडर हिअर AOD हा ट्रायंगल कन्सिडर केला तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल ओच्या अपोजिट, अँगल O 90 डिग्रीज आहे, त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे, AD, म्हणजे AD ही काय असणार आहे, ट्रायंगलची हायपोटेनस. मग आता याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस थेरम यूज करा. त्याच्या आधी तुम्हाला AOची लेंथ काढायला लागेल, BDची लेंथ काढायला लागेल. आता AO काय असणार आहे, हाफ AC, आणि ODE काय असणार आहे, हाफ BD. मग AO इज इक्वल टू हाफ AC काढा, ते येणार आहे 10 सेंटीमीटर्स. त्याच्यानंतर AO आलं तुम्हाला 10 सेंटीमीटर्स. त्याच्यानंतर OD इज इक्वल टू हाफ BD आणि ते किती येणार आहे, 10.5 सेंटीमीटर्स. मग बाय इन ट्रायंगल AOD अँगल O इक्वल टू 90 डिग्रीज, देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. हे तुम्ही आधी फाइंड करून घेतलं तरी चालेल किंवा हे असंच जसं मी सॉल्व केलं तसं केलं तरी चालेल. फक्त थेरम कोणता यूज करायचा आहे तुम्हाला, पायथागोरस थेरम. आणि काय आहे पायथागोरस थेरम, आता ह्याच्यामध्ये हायपोटेनस आहे AD, म्हणून AD स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. AOची व्हॅल्यू आहे 10, 10चा स्क्वेअर प्लस 10.5 स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती येणार आहे, 100 प्लस, आता इथं याचा स्क्वेअर किती येणार आहे, तर आपण 5चा स्क्वेअर लिहिला 25 आणि 10 इंटू 11 किती येणार आहे, तर 110, म्हणून इथे येणार आहे 110. यांची ॲडिशन केले तर किती येतं, 210.25. आणि आता दशांशचिन्हानंतर 25 आहे म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये काय, स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे, 5 डेसिमल पॉईंट. आणि आता 220 कोणत्या दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा प्रॉडक्ट आहे तो, तर तो आहे 14 इंटू 15. आणि मग त्याच्यातला 14 तुम्ही इथं लिहिणार. 14.5चा हा काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणून AD इज इक्वल टू तुम्हाला किती मिळणार आहे, 14 सेंटीमीटर. मग AD 14 आहे म्हणजेच काय येणार आहे, देअरफॉर AB इक्वल टू AD इक्वल टू BC इक्वल टू DC. या सगळ्या लेंथची साईडची लेंथ किती येणार आहे, 14.5 सेंटीमीटर्स. आता नाव काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, नाव वी हॅव टू फाइंड द पेरिमीटर फाइंड करायचं आहे. म्हणून आता पेरिमीटरसाठी तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचं नेम काय आहे, तर ABCD, आणि या क्वाड्रिलॅटरलमध्ये तुम्हाला पेरिमीटर फाइंड करायचं आहे. म्हणून पेरिमीटर फाइंड करायचं आहे. पेरिमीटर इज इक्वल टू काय लिहाल तुम्ही, पेरिमीटरचा फॉर्म्युला काय लिहाल, आता इथं क्वाड्रिलॅटरलचं नेम लिहा, पेरिमीटर ऑफ रोम्बस ABCD. आणि पेरिमीटर म्हणजे काय असतं, ॲडिशन ऑफ ऑल साईड्स, या सगळ्या साईड्सची ॲडिशन. आता सगळ्या साईड्स काय आहेत, सेम लेंथचे आहेत, म्हणून तुम्ही 4 इंटू 1 लेंथ लिहिली तरी चालणार आहे. किंवा जर तुमच्या नाही लक्षात आलं तर तुम्ही AB प्लस AD किंवा AB प्लस BC प्लस CD प्लस AD हे लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू 14.5 प्लस 14.5 प्लस 14.5 प्लस 14.5. किंवा तुम्ही काय करू शकता, तर 14.5 इंटू 4 केलं तरी चालेल. मग आता तसं इथं करूयात, 14.5 इंटू
4 मल्टिप्लाय करा, त्यांची 4 वेळा ॲडिशन त्या नंबरची, म्हणजेच काय करणार तुम्ही त्याला 4 मल्टिप्लाय करणार. मग 4 5 जा 20, 4 4 जा 16 प्लस 2 किती येणार आहे 18, 4 1 जा 4 आणि त्याच्या पुढं काय येणार आहे एक 4 1 जा 4 आणखीन 2 काय आलेला आहे कॅरी आलेला जो आहे तो, म्हणजे किती येणार आहे 58.0 सेंटीमीटर्स. म्हणजे तुम्हाला पेरीमीटर किती आलेलं आहे 58. देअरफॉर पेरीमीटर किती आलं 14.5 इंटू 4 म्हणजे 58 सेंटीमीटर्स. पेरीमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस इज 58 सेंटीमीटर. आणि साईड काय आलेली आहे 14.5. देअरफॉर साईड ऑफ रोम्बस आणखीन पेरीमीटर, मग खालती लिहून टाका. देअरफॉर साईड इज इक्वल टू काय आहे, साईड इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. आणि दुसरं काय तुम्ही फाइंड केलं तर पेरीमीटर, आणि ती पेरीमीटर किती आलेलं आहे, पेरीमीटर इज इक्वल टू 58 सेंटीमीटर्स. हे तुमचं काय असणार आहे आन्सर. आता नाव वी विल सी द नेक्स्ट सम. आणि त्या नेक्स्ट सममध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे तर ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहेत तुम्हाला इथे. तर याच्यामध्ये स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. त्याला रिझन पण द्यायचं आहे. मग एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रोम्बस, एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रोम्बस हे स्टेटमेंट काय येणार आहे तर पॅरलेलोग्रॅममध्ये अपोजिट साईड्स आर पॅरलल, त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. आता एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रोम्बस. आता पहिल्यांदा पॅरलेलोग्रॅमच्या सगळ्या प्रॉपर्टीज रोम्बस फॉलो करतं का तर रोम्बसमध्ये एक प्रॉपर्टी आहे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. आणखीन पॅरलेलोग्रॅमची प्रॉपर्टी काय आहे तर डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट, ही येणार आहे प्रॉपर्टी. आता पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टी, डायगोनलची प्रॉपर्टी आणि रोम्बसची प्रॉपर्टी या दोघांमध्ये पॅरलेलोग्रॅमला आपल्याला रोम्बस म्हणता येणार नाही. एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रोम्बस हे दिलं आहे आणि हे स्टेटमेंट काय असणार आहे फॉल्स, बिकॉज काय असणार आहे इन रोम्बस किंवा पॅरलेलोग्रॅममध्ये डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम डू नॉट बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल, हे त्याचं काय येणार आहे रिझन. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम डू नॉट बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल किंवा ते परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर नॉट परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, हे रिझन द्यायचं. स्टेटमेंट काय येणार आहे फॉल्स आणि काय रिझन लिहिणार आहात डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर नॉट परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, दे आर ओनली बायसेक्टर्स ऑफ इच अदर, ते परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स नसतात, जसं रोम्बसमध्ये असतात तसे नसतात, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स. त्याच्यानंतर एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल, एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगलमध्ये ईच अँगल 90 डिग्री असतं, रोम्बसमध्ये काय येणार आहे आता एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल, तर हे स्टेटमेंट काय येणार आहे फॉल्स. त्याच्यानंतर एव्हरी म्हणजेच काय इथं लिहायचं आहे तुम्हाला रोम्बस जे आहे त्या रोम्बसमध्ये ऑल साईड्स आर इक्वल, रोम्बसच्या ऑल साईड्स इक्वल, तसं रेक्टँगलच्या ऑल साईड्स इक्वल असतात का नाही, ॲडजसंट ऑल साईड्स आर किंवा ॲडजसंट साईड्स आर नॉट इक्वल आणि रोम्बसमध्ये ॲडजसंट साईड्स आर इक्वल. रिझन काय लिहिणार स्टेटमेंट फॉल्स आहे. मग रोम्बसमध्ये ॲडजसंट साईड्स आर इक्वल, लगतच्या बाजू कॉन्ग्रुअंट असतात, तसं रेक्टँगलमध्ये लगतच्या बाजू कॉन्ग्रुअंट नसतात. मग ॲडजसंट साईड्स आर कॉन्ग्रुअंट इन रोम्बस अँड ॲडजसंट साईड्स आर नॉट कॉन्ग्रुअंट इन रेक्टँगल, ते लिहिणार. त्याच्यानंतर एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्रॅम, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्रॅम, हे स्टेटमेंट काय येणार आहे ट्रू येणार आहे. आता जसं एव्हरी रेक्टँगलला पॅरलेलोग्रॅम म्हणता येणार आहे पण पॅरलेलोग्रॅमला रेक्टँगल म्हणता येणार नाही. आता इथं डायगोनल्स जे आहेत रेक्टँगलच्या, इथं एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्रॅम, रेक्टँगल प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलेलोग्रॅमचे प्रॉपर्टीज फॉलो करणार आहे. अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुअंट अँड पॅरलल, त्याच्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, त्याच्यानंतर अजूनही कोणतं आहे तर अपोजिट अँगल्स आर
कॉन्ग्रुएंट. मग रेक्टँगलमध्ये सुद्धा अपोजिट अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. ईच अँगल 90 डिग्री, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्रॅम, हे स्टेटमेंट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. त्याच्यानंतर एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, हे पण स्टेटमेंट ट्रू असणार आहे. त्याच्यानंतर एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, एव्हरी स्क्वेअर, प्रत्येक स्क्वेअरला रोम्बस म्हणता येणार आहे, हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. पण प्रत्येक रोम्बसला स्क्वेअर म्हणता येणार नाही. एव्हरी रोम्बस इज नॉट अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस, प्रत्येक रोम्बसला स्क्वेअर म्हणता येणार नाही, पण स्क्वेअरला रोम्बस म्हणता येणार आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे. त्याच्यानंतर एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रेक्टँगल, प्रत्येक पॅरलेलोग्रॅम हा रेक्टँगल असतो. मग हे स्टेटमेंट काय येणार आहे? फॉल्स असणार आहे. एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज नॉट अ रेक्टँगल. म्हणून एव्हरी पॅरलेलोग्रॅम इज अ रेक्टँगल, हे स्टेटमेंट काय येणार आहे? फॉल्स. अशा प्रकारे 5.3 हा एक्सरसाइज सॉल्व करा तुमच्या वहीमध्ये. आणखीन प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज व्यवस्थित रिवाईज करा. आणखीन हा एक्सरसाइज सॉल्व करा, व्यवस्थित सॉल्व करा सगळा एक्सरसाइज, प्रॉपर्टीज व्यवस्थित रिवाईज करा. आणि नंतर आपण पुढचा आपल्याला बघायचा आहे क्वाड्रिलॅटरल, आणि तो आहे ट्रेपॅझियम. दॅट वी विल सी लेटर. फर्स्ट ऑफ ऑल राईट द प्रॅक्टिस सेट 5.3 इन युअर टेक्स्ट बुक. सो जो काही टेक्स्ट बुकमधला प्रॅक्टिस सेट आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा, व्यवस्थित सॉल्व करा.